नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाच पीसफुल किचनमध्ये। आज मी तुमच्यासोबत झिरो ऑइल आणि एकदम हेल्दी आणि खूप साध्या भाजीपाला वापरून आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत। वेट लॉस साठी ही स्पेशल आहे। जर तुम्ही वेट लॉस साठी हेल्दी रेसिपी बघत असाल तर ही रेसिपी तुमची एकदम फेवरेट बनू शकते। आणि मेन म्हणजे नो ऑइल रेसिपी आहे आणि आपण यामध्ये मूग डाळीचा वापर करणार आहोत। म्हणजेच हाय प्रोटीन तर आहेच, हेल्दी पण आहे आणि खूपच टेस्टी पण बनते। तर चला तर मंडळी रेसिपी बघून घेऊया। पण त्याआधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी। तर आता रेसिपी बघून घेऊया। यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या वापरणार आहोत, तर त्या चॉपिंगसाठी मी येथे हा चॉपर वापरत आहे। तुम्ही जर फाईन चॉपिंग करण्यात एक्सपर्ट असाल तर तुम्ही फाईन चॉपिंग करून सुद्धा या भाज्या वापरू शकतात। पण महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या घाई गडबडीत हा चॉपर आपल्याला खूप हँडी पडतो। यामध्ये अगदी 5 सेकंदामध्ये आपल्या या भाज्या मस्तपैकी क्रश होऊन जातात, म्हणजेच बारीक कापल्या जातात। तर येथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। तर भाज्यामध्ये मी थोडासा कोबी घेतलेला आहे, पत्ता कोबी, थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे आणि इथे छोटा कांदा घेतलेला आहे। सोबतच इथे 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कापून। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ऍड करू शकता। तुम्ही स्वीट कॉर्न देखील येथे ऍड करू शकतात। आता यांना मी याची लीड लावून मस्तपैकी फाईन याला चॉप करून घेईल। हा जो चॉपर आहे हा मॅन्युअल चॉपर आहे, इलेक्ट्रिक चॉपर नाही आहे, म्हणून याला थोडंसं प्रेस करून आपल्याला हे चॉप करून घ्यायचंय। येथे मी चॉप करून घेतलेले आहे, बघू शकतात एकदम फाईन झालेली आहे, एकदम पेस्ट देखील झालेली नाही आणि खूप चंकी पार्टिकल देखील नाहीये। परफेक्ट आपल्याला जशी हवी आहे तशीच आहे। आता यामध्ये मी काही भाज्या घालणार आहे। तर येथे मी ग्रेट केलेलं गाजर घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर इनिशियली पण तुम्ही हे गाजर ऍड करू शकतात, पण मी याला थोडंसं ग्रेट करूनच घातलेलं आहे। आता याला सर्व मस्तपैकी मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला या स्टेजमध्ये यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाहीये, नाहीतर भाज्या आपलं पाणी सोडून देतील। आणि महत्त्वाचं म्हणजे येथे मी टमाटर वापरलेलं नाही। टमाटर देखील आपलं पाणी रिलीज करेल आणि आपली जी स्टफिंग आहे ती खूपच ओलसर होऊन जाईल। त्यामुळे मी येथे मीठ आणि टमाटर घातलेलं नाही। आता याला थोडं साईडला ठेवूयात। तर येथे मी 1 वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली होती। मी इथे कमीत कमी 4 तासासाठी मुगाची डाळ भिजत घातलेली होती, तर त्यातलं मी एक्सेस पाणी काढून घेतलंय। आता या डाळीला आपण वाटून घेऊयात। जर तुमच्याकडे साली सगट असणारी मुगाची डाळ असेल तर ती देखील तुम्ही येथे वापरू शकतात। ती देखील येथे खूपच जास्त हेल्दी असते। तर याला मी ग्राइंडिंग जार मध्ये ऍड करत आहे आणि यामध्ये आता काही फ्लेवरिंग एजंट ऍड करूयात। तर येथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत चवीनुसार, सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे, 3 ते 4 मी येथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि 1 इंच आलं मी येथे घातलेलं आहे। सोबतच तुम्ही इथे जिरं देखील घालू शकतात, पण मला इथे जिरं पर्सनली आवडत नाही, म्हणून मी इथे स्किप केलेलं आहे। सोबतच इथे चवीनुसार मीठ घालूया आणि याला दळण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण याला दळून घेऊयात। तर येथे मी अगदी 3 ते 4 टेबलस्पून इतपत पाणी यात घातलेलं आहे आणि याला एकदम फाईन पेस्ट मध्ये मी येथे दळून घेतलेलं आहे। बघू शकतात अगदी स्मूथ पेस्ट असं तयार झालेलं आहे। इथे अजिबातच यामध्ये डाळीचा दाणा राहिलेला नाहीये। शक्य होईल तितकं याला स्मूथ दळण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे आपण ज्या वेळेस हे बॅटर तव्यावरती स्प्रेड करू त्यावेळेस हे खूप इझिली स्प्रेड होऊन जाईल। जर यामध्ये डाळीचे दाणे राहतील तर मधून मधून आपला डोसा हा फाटू पण शकतो। आता इथे हे बॅटर थोडंसं थिक आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालून याला म्हणजेच याची कन्सिस्टन्सी थोडीशी ऍडजस्ट करून घेणार आहे। याची कन्सिस्टन्सी आपल्याला डोस्याच्या बॅटर सारखी ठेवायची आहे। थोडक्यात आपल्याला मूग डाळीचे डोसे किंवा धिरडे असं तुम्ही म्हणूच शकतात, पण हे डोस्यासारखेच बनतात। म्हणजे प्रोसेस तर डोस्यासारखीच असते, म्हणून मी याला डोसा म्हणते। तुम्ही याला धिरडं देखील म्हणू शकतात। येथे मी तवा घेतलेला आहे, त्यावरती थोडंसं पाणी स्प्रिंकल केलेलं आहे। यामुळे काय होतं, आपलं जो तव्याचा टेम्परेचर आहे ते हे थोडंसं खाली येतं आणि आपल्याला डोसा स्प्रेड करण्यासाठी म्हणजेच धिरडं स्प्रेड करण्यासाठी सोपं जातं। ज्यावेळेस धिरडं तुम्ही यावरती पसरवणार त्यावेळेस गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवा। धिरडं पसरून झाल्यावरती यावरती आपल्याला हवी तितकी स्टफिंग येथे स्प्रेड करून घ्यायची। स्टफिंग स्प्रेड केल्यानंतर याला हलक्या हलक्या हाताने आपण प्रेस करून घ्यायचंय, जेणेकरून स्टफिंग ही आपल्या धिरड्याला मस्तपैकी चिटकेल आणि ती सुटसुटीत होणार नाही। इथे मी अजिबातच तेलाचा वापर करत नाही आहे, नॉनस्टिक तवा वापरलेला आहे। तुम्ही जर डाएट कॉन्शियस नसाल तर तुम्ही तेलाचा वापर देखील येथे करू शकतात। आता भाज्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं, त्यामुळे या स्टेजवरती मी भाज्यामध्ये मीठ घालत आहे।
म्हणजेच वरतून असं स्प्रिंकल केलेलं आहे थोडं थोडं मीठ, जेणेकरून भाज्यांचा क्रंच देखील येथे इंटॅक्ट राहील. आता बहुतेक वेळा असं होतं, ज्या वेळेस आपण धिरडं, डोसा हे या पॅन वरती पसरवतो त्यावेळेस हा सेंटर मधून तर मस्त कलर तर घेतो, पण साईडनी तो कलर घेत नाही. तर त्यासाठी तुम्ही असं तव्याला गोल गोल फिरून फ्लेम वरती धरून असं त्याला कलर आणू शकतात. आणि ज्या वेळेस हा डोसा म्हणजे धिरडं व्यवस्थित शेकला जाईल त्यावेळेस ते आपोआप त्याची साईड रिलीज करेल, म्हणजेच आपोआपच त्याची साईड वेगळी व्हायला सुरुवात करेल. तर बघू शकतात. तर आता याला आपण पलटून घेऊयात, एकदम हलक्या हाताने पलटून घेऊयात. बघू शकतात किती मस्त सुरेख कलर आलेला आहे. आता याला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती असंच याला शेकून घेऊयात, जेणेकरून जो भाज्या आहेत त्या क्रंची तर राहतील पण थोड्याशा त्या मॉइस्ट होतील. तर 2-3 मिनिटांनंतर याला परत आपण फ्लिप करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली याला खाऊ शकतात, पण यावरती मी थोडंसं पनीर ग्रेट करून ऍड करत आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप देखील केला तरी चालेल, पण हा एक प्रोटीनचा चांगला सोर्स आहे त्यामुळे मी इथे थोडंसं पनीर घालत आहे. हवं तर तुम्ही चीज क्यूब देखील किंवा मॉझरेला चीज देखील येथे घालू शकतात. आता यावरती हिरवी कोथिंबीर घालूयात, 1-2 मिनिटांसाठी असंच ठेवूयात आणि आता आपण याला रोल करून घेऊयात. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी याला फोल्ड करून घेणार आहे. आणि बघा, तयार आहे आपला हाय प्रोटीन नाश्ता. हा मूग डाळीपासून बनलेला आहे म्हणून खूपच हेल्दी आहे. या डोश्याला मी इथे पॉकेट साईज सारखे कट करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे मी याला हिरवी चटणी आणि काकडी सोबत सर्व केलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे डोसे असेच बिना चटणीचे जरी खाल्लेत तरी खूपच जास्त टेस्टी लागतात. वरतून थोडंसं पनीर गार्निश केलेलं आहे आणि बघू शकता तयार आहे आपला हेल्दी प्रोटीन युक्त नाश्ता. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमची एक कमेंट मला खूप जास्त मोटिवेट करते आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी दररोज नवीन इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन येत असते. तुमच्या या अशाच प्रेमासाठी मी मनपूर्वक आभार मानते आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करा नक्कीच आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा.